नमस्कार. मी आज तुम्हाला कढीपत्त्याची चटणी रेसिपी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी साहित्य घेतले बघा. एक बाउल कढीपत्त्याची पाने धुवून स्वच्छ सुकवून घेतल्यात. पांढरे तीळ, जिरं 1 टीस्पून, मीठ 1 टीस्पून, आमचूर पावडर अर्धा टीस्पून आणि शेंगदाणे अर्धी वाटी, मिरच्या 1 पात आणि लसूण पाकळ्या 10 आणि पाव चमचा हिंग. हे सगळं साहित्य घेतलेलं आहे मी. त्याचा मी गॅसवर कढई ठेवते. त्यामध्ये एक थोडंसं तेल टाकते, 1 चमचा. त्यामध्ये मी शेंगदाणे सुरुवातीला भाजून घेते. कढीपत्ता हे आपल्या डोळ्यांसाठी, केसांसाठी, हृदयासाठी भरपूर उपयोगी आहे. आणि कढीपत्ता आपण असा आमटीत घातलेला काढून टाकतो, म्हणून अशी चटणी करून जर खाली तर आपल्याला त्याचा खूपच फायदा होतो. तर झालेले आहेत बघा शेंगदाणे भाजून. तर त्यात मी 2 चमचे पांढरे तीळ टाकून घेते. 1 टीस्पून जिरे टाकले मी त्यात. सर्व जिन्नस परतून घेते. कढीपत्त्याचा उपयोग केसांसाठी खूप चांगला होतो. आपल्या मुलांसाठी आतापासूनच अशी चटणी करून दिली तर पुढे त्यांचे केसांचं चांगलं आरोग्य राहील. हे भाजून घेतलेलं आहे मी. आता परत 1-2 टीस्पून तेल ओतते मी. त्यामध्ये मी आता कढीपत्त्याची पाने भाजून घेते. अगदी कमी जाळावर हलवत भाजायची एकसारखी, म्हणजे ती करपत नाहीत. त्याचा कलर काळा होऊ द्यायचा नाही, म्हणजे चटणी आपली चांगली होते, हिरवीगार. कढीपत्ता तेलात घालून सुद्धा उकळून तेल केसांना लावले जाते, पण असा पोटात गेलेला त्याच्यापेक्षा खूपच चांगला. भाजत आलेले आहेत बघा ही पानं कढीपत्त्याची. आता मी काढून घेते ही कढीपत्त्याची पाने. अगदी त्यात आता मी मिरच्या टाकून घेते. 4-5 मिरच्या घेतल्यात मी. ह्या वेळेला मिरची घालून कढीपत्त्याची चटणी करत आहे. चटणी घालून सुद्धा तुम्ही करू शकता. मिरची घातल्यानं थोडा कलर चांगला येतो कढीपत्त्याला. आपल्या आवडीनुसार तुम्ही मिरची घालून किंवा तिखट घालून करू शकता. मिरची जराशी दाबून भाजून घ्यायची, त्याचा कच्चापणा गेला पाहिजे. थोडंसं लसूण आणि मिरची परतल्यामुळे सर्व जिन्नसचा कच्चापणा नाहीसा होतो. होत आलेलं आहे भाजून आता हे मिरची पण. आता मी काढून घेतलं. काढून थोडं आता थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर मग ते आता मिक्सरला वाटून घ्यायचं. त्यामध्ये सर्व भाजलेले जिन्नस एकत्र करून घ्यायचे. थंड झालेलं आहे आता हे. आता मी मिक्सरमध्ये घालून घेते भाजलेले सर्व जिन्नस. त्यामध्ये मीठ घालते, आमचूर पावडर घालते आणि पाव टीस्पून हिंग घालते त्यात. जिरा आणि तीळ आधी भाजणीमध्ये घातलेले आहेत मी. खूपच छान होते चटणी ही. एक वेळ करून बघा तुम्ही. आणि माझ्या रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशा झालेत ते. आता वाटून घेते. जाडसर वाटून घ्यायची, जास्त बारीक नाही करायची. बघू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे, हिरवागार. ओरिजिनल कलर पानांचा कसा हिरवागार असतो तशी चटणीला पण कलर आलेला आहे. काढून घेते मी एका बाउलमध्ये. भाकरीबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबरही पण खाऊ शकता, भाताबरोबर पण खाऊ शकता. अशी भरड
करून घ्यायची, जास्त बारीक नाही करायची. काढून घेते ताटात मी आणि तुम्हाला दाखवते कशी वाटली गेलेली आहे ती. बघू शकता तुम्ही, छानच झालेली आहे चटणी. लाईक करून टाका. थँक्यू.